हॅलो, नमस्ते. चारोळी संग्रहाच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा काव्यसंग्रह सुद्धा आहे आणि अभिसारिका असं त्याचं नाव आहे. अभिसारिका या शब्दाचा अर्थ प्रेयसी असा आहे, संस्कृत शब्द आहे तो, आणि मला प्रचंड आवडला होता तो शब्द. आणि त्याच्यानंतर त्यातलीच एक उचकी अशा नावाची कविता आहे, ती ऐकवते तुम्हाला. का कोण जाणे उचकी लागावी, का कोण जाणे उचकी लागावी, नाव तुझं घेता लगेच ती थांबावी. राग आला तरी वाट तुझीच पहावी, राग आला तरी वाट तुझीच पहावी, फोन करशील म्हणून हुरहुरती राहावी. नाही बोलणारचा मनी खूप काही बोलावं, नाही बोलणारचा मनी खूप काही बोलावं, अंतरीचं सारच कसं तुझ्या नयनी दिसावं, तुझ्या नयनी दिसावं. प्रेम मात्र तुझ्यावरच न बोलता करत राहावं, प्रेम मात्र तुझ्यावर न बोलता करत राहावं. मौनाच्या भाषेला हृदयी ते जपावं, मौनाच्या भाषेला हृदयी ते जपावं. अजून एक ऐकवते. खूप छान वाटतं ऐकायला खरंच. आपल्याला जसं साक्षात्कार अशा नावाची कविता आहे. ए जरा ऐक ना, हृदयातील बायकांचा आकडा मोजून एकदा सांग ना. एक चवळी तर एक कवळी, तरीही तुला भासते सावळी. दुसरी गोरी पान, तरीही म्हणतोस तिच्या रूपात नाही जान. ही तर कर्तृत्ववान, पण नाही तिला समाजात मान. अरे ही तर उंच जणू दीपिका, तरीही नाही ठेवू वाटत भरोसा. आहा काय हिचा तो तोरा, पण रंग नाही गोरा. डोळे टपोरे, सरळ नाक, आलाय पाठीला हिच्या मात्र बाक. अरे मूर्खा एकदा डोक्यातून बघ, अरे मूर्खा एकदा डोकावून बघ. प्रत्येक जण आहे खास. जप माणुसकी, जप स्त्रीत्व, आई बहीण बायको प्रेयसी, नात्यांची कर कदर. जाड बारीक सावळी गोरी, कर त्यांचा आदर. कमतरतेचा चष्मा सार दूर, येईल सगळीकडे सौंदर्याचा नक्कीच महापूर. ठेव बाजूला पुरुषी अहंकार, ठेव बाजूला पुरुषी अहंकार, तरच होईल तुला माणुसकीचा साक्षात्कार. कशा वाटल्या कविता जरूर कळवा. आणि सगळ्या वाचकांचे मनापासून कृतज्ञता, कारण तुम्ही खूप प्रेम करताय माझ्यावर प्रचंड प्रमाणात. सो थँक्यू सो मच. बाय.